So today we are going to discuss about how to write industrial visit report. Okay. So today we are going to discuss about how to write industrial visit report. Okay. So today we are going to discuss about how to write industrial report. In first year D pharmacy, in second year D pharmacy also there is a writing of industrial visit report. A similar activity for 5 marks is there, 10 marks is there. That will be actually it is for 25 marks and it will be converted to the 5 marks. So whatever it may be, the 5 marks are very important. So see first report how to write. तुम्हाला दोन्ही लँग्वेज मध्ये सांगतो, मराठीतही सांगतो तुम्हाला कसं लिहायचं आहे आणि त्याच्यातही सांगतो. बघा, फर्स्ट ऑफ ऑल वर्ड फॉर्मॅट मध्ये सुंदरशी अशी एक बॉर्डर जी असते त्याचा पीएनजी तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे, तो त्याच्यावर पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे इंडस्ट्रियल व्हिजिट रिपोर्ट हे जे नाव आहे हे टाइम्स न्यू रोमन आणि याचं जी फॉन्ट साईज आहे ती 24 ठेवायची आहे. सो इंडस्ट्रियल व्हिजिट रिपोर्ट त्याच्यापूर्वी जर तुमच्या कॉलेजचं काही एखादं लेटर हेड वगैरे असेल तर तुम्हाला ते इथे हेडर मध्ये ऍड करायचे. तुम्हाला सिंपल काय करायचंय, इथे दोनदा माऊसने क्लिक करायचंय. तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला हेडरची जी पोझिशन आहे ती ओपन होऊन जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही तो कॉलेजचा जो काही तुमच्या इन्स्टिट्यूटचा हेडर जो आहे, लेटर हेड जो आहे तो तुम्ही तिथे पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल व्हिजिट रिपोर्ट टाइम्स न्यू रोमन 24 साईज मध्ये ठेवायचा आहे. ऑफ सो इंडस्ट्रियल व्हिजिट रिपोर्ट ऑफ कॉलेज नेम, इथे तुमच्या कॉलेजचे जे काही नाव असेल ते फुल फॉर्म मध्ये टाकायचं. सर्व वर्ड्स हे कॅपिटल, सर्व अल्फाबेट्स हे कॅपिटल फॉर्म मध्ये असतील याची काळजी घ्या. त्याच्यानंतर FYD फार्मसी मी ऑलरेडी ऍड करून दिलेलं आहे. डेट असेल ती जी कुठली तुमची डेट असेल ती तुम्ही चेंज करून घ्यायची, आयदर 11 किंवा 23rd जे काय असेल ते, आणि जे कुठलं इयर असेल ते इथे टाकायचे. त्याच्यानंतर हे पेज ऍज इट इज ठेवायचं. ह्या पेजची तुम्हाला कलर प्रिंट घ्यायची आहे. तुम्ही याच्यामध्ये मोस्ट ऑफ वेगवेगळे कलर पण युज करू शकतात, कुठलाही कलर तुम्ही युज करा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पेज जे असणार आहे तुमचं, तिथे तुम्हाला पुन्हा कॉलेजचं नेम टाकायचंय. कॉलेज नेम, सपोज तुमच्या कॉलेजचं नेम जर असेल काही समजा डॅश 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 इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, तर ते येईल इंडस्ट्रियल व्हिजिट, जिथे तुम्ही व्हिजिटला चाललेला आहात, गेला आहात, जाऊन आला आहात, तिथला ऍड्रेस. फॉर फर्स्ट इयर डी फार्मसी स्टुडंट तुम्ही इथे पूर्णही लिहू शकतात. फर्स्ट इयर D pharmacy students. So the visit was organized with the prior permission and guidance of honorable principal. जे कोणी तुमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल असतील त्यांचं इथे नाव टाकून द्यायचं. ओके. अँड प्रोफेसर GS हे मी ऍड केलं आहे, तुम्ही पर्टिक्युलर जे कोणी असतील त्यांचं करून द्याल. अलॉंग विथ द स्टाफ मेंबर्स. पुढे लिहाल तुम्ही हॅड टेकन हार्ड एफर्ट्स अँड इनिशिएटिव्ह अंडर द कंटिन्युअस गायडन्स ऑफ प्रोफेसर. जे पहिलं नाव असेल तेच. अँड इंडस्ट्रियल डायरेक्टर, आता ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही चाललेला आहात, गेला आहात, जाऊन आला आहात, जिथे तुम्ही भेट दिली, तिथले जे कोणी मेन डायरेक्टर असतील किंवा जो कुठला मेन व्यक्ती असेल ज्याने तुम्हाला अलो केलं, परमिशन दिली, मे बी तुम्हाला त्याचं नाव माहिती असेल किंवा नसेल, तुम्ही त्यांना विचारून घ्यायचं. तुमचे जे कोणी शिक्षक असतील त्यांना डायरेक्टर, आणि पुढे त्यांचं नाव आणि जी इंडस्ट्री जे आहे त्या कंपनीचं जे नाव आहे ते नाव तुम्ही टाकायचं. विच मेड दिस विजिट अ ग्रँड सक्सेस. पुढे प्रोफेसर
GS अँड प्रोफेसर डॅश कुठल्याही एखाद्या प्रोफेसरचं नाव तुम्ही जे असतील तिथे सोबत तुमच्या सोबत त्यांचं नाव टाकायचं. अकम्पेन विथ दिस इंडस्ट्रियल व्हिजिट टोटल नंबर ऑफ स्टुडंट ऑफ फर्स्ट एड फार्मसी. तर टोटल नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे तुम्ही इथे जेवढे तुमचे स्टुडंट असतील क्लासमध्ये 67 असतील, 60 असतील, जे काय असतील तेवढे ऑफ फर्स्ट एड फार्मसी स्टुडंट्स अलॉंग विथ द 2-3 फॅकल्टी. 2-3 फॅकल्टी म्हणजे तुम्ही कोणत्या तरी 2 किंवा 3 फॅकल्टीची नावं टाकायचे. मेंबर्स हॅव जॉईन दिस इंडस्ट्रियल व्हिजिट. पुढे द डिटेल्स ऑफ जर्नीज आर एज फॉलोज. पुढे लिहायचं आहे वी आर स्टार्टेड ट्रॅव्हलिंग फ्रॉम कॉलेज. इथं कॉलेजचं नाव तुम्ही ऍड करून द्यायचं जे काय असेल ते. टुवर्ड्स इंडस्ट्री, आता इंडस्ट्रीचा इथं ऍड्रेस टाकायचा, इंडस्ट्रीचं नाव आणि त्याचा ऍड्रेस. ऍट जी कुठली तुमची वेळ असेल ती वेळ इथे टाकायची. 9:00 AM असेल, ठीक आहे. आणि जी डेट असेल, जी वर ऑलरेडी आपण ही डेट आहे हीच डेट पुन्हा इथे सगळीकडे हीच डेट येणार. वेळ बदलत जाणार फक्त वेळ वेगवेगळ्या. वी रिच टू सिटी नेम और मेन स्पॉट. तर वी रिच टू ती कंपनी ज्या गावात आहे, ज्या शहरात आहे, त्या शहराचं नाव किंवा त्या कंपनी पासून 5 किलोमीटर अंतरावर कुठला तरी एखादा स्पॉट असेल त्याचं नाव टाकायचंय. याने काय होतं, आपला रिपोर्ट जो आहे तो थोडा अजून सुंदर बनतो. नाही टाकला तरी काही अडचणी, पण मी एकच सजेशन देईल की याला ऍड करा. याच्यामुळे तुमचा रिपोर्ट जो आहे तो चांगल्या फॉर्म मध्ये बनतो, सुंदर बनतो. अँड 5 किलोमीटर फ्रॉम इंडस्ट्री ऍट मॉर्निंग म्हणजे तुम्ही अर्धा तासाने तिथे पोहोचला होता, तिथून 5 किलोमीटर अंतरावर म्हणजे कंपनी जवळच. मग तिथे पोहोचल्यावर तुम्ही काय केलं, आफ्टर गेटिंग फ्रेश वी हॅड टेकन ब्रेकफास्ट. मग तुम्ही तिथेच कुठेतरी ब्रेकफास्ट करून घेतलाय अँड स्टार्टेड ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स इंडस्ट्री. अँड म्हणजे मग इंडस्ट्रीचा तुम्ही ऍड्रेस टाकाल. मग म्हणजे नाश्ता केल्यानंतर तुम्ही तिथनं पुढे निघाले. ऍट 10:30 AM वी रिच ऍट इंडस्ट्री. पुन्हा ते इंडस्ट्रीचं नाव आणि पत्ता. इन्स्पेक्शन ऑफ व्हेरियस डिपार्टमेंट्स ऑफ कंपनी. म्हणजे तुम्ही गेल्यावर तिथे व्हेरियस जे त्यांचे डिपार्टमेंट्स होते कंपनीचे, वेगवेगळे चेंबर्स, कंपार्टमेंट्स, कॅबिन्स, तिथल्या व्हिजिट घेतल्या. आफ्टर व्हिजिटिंग इंडस्ट्री प्रायव्हेट ते इंडस्ट्रीचं नाव आणि पत्ता. पुन्हा वी स्टार्टेड अवर जर्नी टुवर्ड्स कॉलेज. म्हणजे पुन्हा आता तुम्ही निघतायत, तुमचं व्हिजिट झाली. मग खाली वी अराइव्ड ॲट, मग तुम्ही कॉलेजला ज्या ज्या वेळेला पोहोचले तिथं ते टाका, त्या डेट टाकून द्या. द 1 and 2, 3 डेट व्हिजिट्स म्हणजे काय, तुमची व्हिजिट जर 1 डे असेल, एका दिवसात झाली, म्हणजे सकाळी गेले संध्याकाळी पुन्हा कॉलेजला वापस आले, ती झाली 1 डे व्हिजिट. पण मग सकाळी गेले आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आले ती झाली 2 डेज. अशा प्रकारे जे काही तुमचे दिवस असतील 1 डे, 2 डे, 3 डे. सो द 1 डे व्हिजिट, 2 डे व्हिजिट और 3 डे व्हिजिट वॉज ऑर्गनाइज विथ द प्रायर परमिशन ऑफ इंडस्ट्री डायरेक्टर. पुन्हा त्यांचं नाव, त्या इंडस्ट्रीचं नाव, तिचा इंडस्ट्रीचा पत्ता. आता पुढे इंडस्ट्री प्रायव्हेट, पुन्हा इंडस्ट्रीचं नाव, त्याचा पत्ता आणि अबाउट. आता मग त्या इंडस्ट्रीचा अबाउट लिहायचं तुम्हाला. अबाउट म्हणजे इंडस्ट्रीला किती वर्ष झाले, त्यांनी काय केलं, त्यांचं एक्सपोर्ट कुठे, इम्पोर्ट कुठे, मटेरियल कुठून परचेस करतात, किती परचेस करतात, करतात तर कुठे ठेवतात, कशा पद्धतीने ठेवतात, एरिया किती आहे कंपनीचा, त्यांचं किती कंपनी कंट्रीज मध्ये त्यांचं मार्केट चालतं, ग्लोबल लेवलला आहे की डोमेस्टिक लेवलला आहे, हे सगळं तुम्हाला ते लिहायचं. त्याच्यामध्ये कंपनी कुठले कुठले आयडियल गाईडलाईन्स पाळते, GMP म्हणजे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस पाळते का, गुड कंडिशन्स अप्लाइड आहेत का, हायजीन आहे का, स्टॅबिलिटी टेस्ट मेंटेन करतात का, त्यांचं रॉ मटेरियल कुठून येतं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्यातल्या. नंतर व्हेरियस प्रॉडक्ट, पुन्हा कंपनीचं नेम, कंपनीचा ऍड्रेस, की कंपनीमध्ये कुठले कुठले प्रॉडक्ट बनतात, त्याचे नावं वगैरे हे सगळे तुम्हाला इनलिस्ट करायचे. तर स्किन केअर आहे समजा, स्किन केअर मध्ये क्रीम असतात, जेल असतात, ऑइल असतं, या सगळ्या गोष्टी. तर मग त्याला असे तुम्ही बुलेट्स ऍड करा. तुम्ही याच्या ठिकाणी कुठले बुलेट्स ऍड करू शकतात, इथे जायचं, इथे बुलेट्स ऍड करायच्या. ठीक आहे, तुम्हाला ज्या कुठल्या बुलेट्स वाटतील त्या. याला तुम्ही बोल्ड पण करू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही बोल्ड करा, जे तुम्हाला योग्य वाटेल त्याला अंडरलाईन करा, कलर्स करा, वेगवेगळे कलर्स करू शकता तुम्ही. यालाही करा. आता याच्यानंतर खाली कॉन्टॅक्ट डिटेल्स कोणाचे, कंपनीचे. मग पुन्हा कंपनीचं नाव, कंपनीचा पत्ता. खाली कंपनीचे जे कोणी पर्सन असतील त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, लँडलाईन नंबर कंपनीला असतो, त्यांचा लँडलाईन नंबर, फॅक्स नंबरही असतो, ईमेल ID असतात कंपनीचे वेगळे, ते टाका. आणि त्याच्यानंतर खाली व्हिजिटिंग एरियाज म्हणजे कंपनीत जाऊन तुम्ही कुठल्या कुठल्या एरिया व्हिजिट केले. जसं की बघा, मी स्टार्टिंगला सांगतो की रॉ मटेरियल एरिया असतो, इंडस्ट्रियल मिक्सर असतात, जिथे मिक्सिंग वगैरे होते, सगळे चेंबर्स वगैरे, सगळ्या ड्रग्स आणि सॉल्वंट्स वगैरे सगळे एकत्र होतात, किंवा एक्सिपियंट्स ऑल्सो नोन एज ऍडज्युअंट्स, ऍडिटिव्स, हे सगळे मिक्स होतात. ते झाले इंडस्ट्रियल मिक्सर्स. मॅन्युफॅक्चरिंग क्वालिटी कंट्रोल, ते प्रोडक्टची क्वालिटी ही डिटरमाइन केली जाते, इव्हॅल्युएशन पॅरामीटर प्रॉपर आहेत की नाही चेक केले जातात. नंतर ब्रँडिंग अँड पॅकेजिंग, ठीक आहे, मग तिथे लेबलिंग वगैरे हा सगळा एरिया येतो. हे सगळे तुम्ही जिथे जिथे गेले हे सगळे एरियाज तुम्हाला तिथं ते लिहायचे. मग तुम्ही काय काय केलं, कसं केलं, काय तिथं काय तुम्हाला बघायला मिळालं. जसं की बघा इथे दिलंय, कॉन्सन्ट्रेट ऑन वी हॅव
We had concentrated on continuous research and analysis of latest trends and developments in the health and beauty industry. म्हणजे आम्ही हे बघितलं ते बघितलं. ओके, अशा पद्धतीत. त्याच्यानंतर खाली फोटो गॅलरी, मग याच्यामध्ये तुम्ही जे काही सुंदर सुंदर छान छान फोटो काढले असतील नसतील ते सर्व तुम्ही टाकून द्यायचे. आता तो रिपोर्ट तुम्ही बनवताय, तुमचा रिपोर्ट आहे, ऑब्व्हियसली त्याच्यात तुम्ही झळकली पाहिजे, तुमचा फोटो टाकायचा आहे. जर तुमचा स्वतःचा फोटो नसेल वैयक्तिक, तर मग जे काही क्लिक झालेले तिथे काढलेले ते टाकायचे. त्याच्यानंतर इंटरॅक्शन विथ स्टुडंट, हा पार्ट फार इम्पॉर्टंट आहे, आम्ही स्पेशली ऍड केलाय, तुम्ही करून द्या. याच्यात काय द्यायचं आपल्याला, इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स विच हॅज प्रोव्हाइडेड एक्सपोजर टू द फर्स्ट इयर स्टुडंट विथ इंडस्ट्रियल लाईफ. म्हणजे आम्हाला त्यांना त्या लोकांनी खूप चांगलं सहकार्य केलं, आम्ही त्यांना सहकार्य केलं, आम्हाला शिकायला मिळालं. त्यांनी इथं बघा, दे अप्रिसिएटेड अवर स्टुडंट्स आफ्टर आन्सर क्वेश्चन आन्सर सेशन, म्हणजे त्यांनी प्रश्न उत्तराचे झाले तिथं. त्याच्यातून मुलांचं कौतुक पण केलं की अरे चांगले उत्तर देत आहेत, चांगले पोरं आहेत, संस्कारी आहेत असे. इट वॉज द युनिक एक्झाम्पल ऑफ एज्युटेनमेंट म्हणजे एज्युकेशन आणि एंटरटेनमेंट पण, म्हणून त्याला मी शॉर्ट फॉर्म बनवलाय एज्युटेनमेंट. स्टुडंट्स वेर वेल मॅनर्ड अँड डिसिप्लिन थ्रू आउट द टूर अँड नो इंजुरी एनिथिंग बॅड हॅपन. म्हणजे वेल मॅनर्ड होतं, सर्व वेल डिसिप्लिन होतं. तुम्ही इथे असे ऍड करू शकतात की सर्व वेल क्लॉथ होते, की सर्वांनी व्यवस्थित प्रॉपर कपडे, ॲप्रॉन वगैरे, कॅप, मास्क हे सर्व वेअर केलं होतं, क्लोथ्स घातलेले होते. त्याच्यानंतर काय कुठल्याही प्रकारची इंडस्ट्रियल व्हिजिट करतात, कारण मोस्ट ऑफ मध्ये इन्स्ट्रुमेंट वगैरे असतात, तर कोणाला काही लागलं नाही, दुखापत झाली नाही, काही इंजुरी झाली नाही, आपल्यामुळे त्यांचंही काही नुकसान झालं नाही, सर्व काही व्यवस्थित सुखरूप पार पडलं, हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. ऑल द स्टाफ मेंबर्स अँड स्टुडंट्स आर एक्सट्रीमली थँकफुल टू ऑनरेबल प्रिन्सिपल. म्हणजे प्रिन्सिपल सरांना तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत. ऑफिशियल्स ॲट ऑर्गनायझेशन, जे कुठले मेन पदाधिकारी असतील तुमच्या कॉलेजचे वगैरे, मेन जे लोक असतात त्यांचे टाका. असं काही नाही, तुम्ही कोणा गरीबाचं टाकलं तरी चालतं, कारण तो तुमचा रिपोर्ट आहे. हू ग्रँट द परमिशन ऑफ व्हिजिटिंग देअर ऑर्गनायझेशन अँड गाईड दी स्टुडंट. आणि आता शेवटला सर्वात जो मेन फोटो असेल तुमचा, जो कंपनीच्या बाहेर कंपनीचं नाव असतं त्याच्या समोर जो घेतलेला असतो, तो इथे ऍड करायचा. आणि हे एक मी अजून बनवलंय, इथे 2 ऑप्शन ठेवायचे, रिपोर्ट सबमिटेड बाय, इथं खाली तुमचं नाव येणार है ना, मिस्टर असेल तर MR, मिस असेल तर MRS. ओके, जे काही तुमचं असेल ते तुम्ही तिथे ऍड करून द्यायचं. हे तुमचं असं फुल फॉर्म, माझा शॉर्ट फॉर्म फुल फॉर्म सगळ्या नावातच आहे. सो तुम्ही जसं की तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि पुढे अजून काही आडनाव, तर असं काही टाकायचं. आणि पुढे रिपोर्ट सबमिटेड टू, मग ज्यांना सबमिट करताय तुम्ही, म्हणजे जो तुमचा प्रोफेसर असतील, ही आर शी इट मे बी, तर त्यांचं नाव तुम्ही ऍड करायचं. जे कोणी असणारे शिक्षक ज्यांच्याकडे तुम्ही देणार, जे तुम्हाला मार्क्स देणार त्याच्यासाठी. आणि खाली तर त्यांचं डेजिग्नेशन टाकायचं. आता ते लेक्चरर आहेत काय आहेत मला नाही माहिती, जे काय असतील तुम्ही तिथे टाकून द्यायचं. ओके, सिम्पल आहे. आणि मला असं वाटतं की यात भरपूर आहे, एवढ्यावर तुमचं काम होणार. ओके, थँक्यू.